आज कुरकुरीत कांदा भजी बनवलेली आहेत। थंडीचे दिवस आहेत, गरमागरम असे भजी सुट्टीच्या दिवशी खायचा आनंद काही वेगळाच आहे। चला तर मग करूया कांदा भजी। यासाठी इथे मी मोठे 2 ते 3 कांदे छान उभे चिरून घेतलेले आहेत। तर सुरुवातीला याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचे चवीप्रमाणे आणि कांद्याला सगळं हे मीठ लावून घ्यायचे। तर याच्यात आपल्याला बेसन पीठ घेतलेलं आहे मी। हे बेसन पीठ आपल्याला बसेल तेवढंच घालायचे। कांद्याला फक्त व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही। धणे जिरे पावडर घेतलेली आहे 1 चमचा। तिखट घेतलेला आहे 1 चमचा। तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय। थोडीशी हळद घ्यायची 1 चमचा। बेसन पीठ इथे कमी वापरायचं आपल्याला। ओवा हा आता आपल्याला चवीप्रमाणे घ्यायचा आहे। हा पहा, थोडासा एक छोटा अर्धा चमचा घ्यायचा आपल्याला, चोळून टाकायचा तो चांगला। कोथिंबीर तुम्ही भरपूर घाला, कोथिंबीरीने आणखीन छान चव येते। बारीक चिरून घालायची आहे। याला व्यवस्थित आता एकजीव करून घ्यायचं सगळंच। बेसन पीठ तुम्ही जास्त वापरले तर मग भजे हे कुरकुरीत होणार नाहीत। आणि पाणी पण असं जपून घालायचं आहे थोडं थोडं। फक्त हे छान ओलवून घ्यायचं आहे, पातळ किंवा एकदम घट्टही करायचं नाही। आपल्याला भजे सोडता येतील एवढं करायचं आहे। आता शेवटीला मी इथं थोडंसं 1 चमचाभर तांदळाचं पीठ घातलेलं आहे। याच्यामुळे आपले भजे आणखीन छान कुरकुरीत होतात आणि तेलही पीत नाहीत। हे पहा, आता हे माझं सारण तयार झालेलं आहे। इकडे आता तेल तापत ठेवलंय मी कढईमध्ये गॅसवरती। तेल गरम झालेलं आहे का हे पाहून घेते। कांदे छान तळायचे आपल्याला। बेसन पीठ छान आपलं जेव्हा भजे करायला घेतो तेव्हाच 1 चिमूटभर आपल्याला याच्यात खाण्याचा सोडा घालायचा आहे। अगोदर घातला तर मग ते व्यवस्थित फुलत नाहीत, म्हणून आपण जेव्हा भजे तेलामध्ये सोडू त्याच्या अगोदरच घालायचे। आता हे मी छोटे छोटे हातानेच सोडून घ्यायला लागले। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चमच्याने देखील सोडू शकताय। तांदळाचं पीठ मात्र अवश्य वापरा तुम्ही, कारण तांदळाच्या पिठामुळे काय होतं, तेलही पीत नाहीत आणि मस्त असे कुरकुरीत होतात। तेल गॅस सुरुवातीला थोडा मोठा राहू द्यायचा आहे आणि नंतर मीडियम करायचा। जास्त तुम्ही मोठ्या गॅसवरती तळाल तर भजे व्यवस्थित आतला कांदा जो आहे तो तळला जाणार नाही, मग ते मऊ पडतील। याच्यासाठी मीडियम गॅसवरती आपल्याला छान भजे हे तळून घ्यायचे आहेत। तेल सुरुवातीला चांगलं तापून घ्यायचे, खूपही तेल तापू द्यायचं नाही, ज्यामुळे आपले भजे लाल पडतात वरतून आणि आतमध्ये कच्चे राहतील। मग हे पहा, असं थोडे थोडे हलवून घेऊन आपल्याला दुसरी बाजू याची पलटून घ्यायची आहे। आतला कांदा छान तळला गेला पाहिजे। थंडीच्या दिवसात किंवा पावसाच्या दिवसात चहाबरोबर अशी गरमागरम भजी खायचा आनंद काही वेगळाच असतो। हे पहा, मस्त असे कुरकुरीत हा पहिली बॅच आपली तळून झालेली आहे। तुम्ही बघू शकता कलर खूप सुंदर आलेला आहे आणि खूप छान तळले गेलेले आहेत। तर हे सगळे मी असेच काढून घेते तळून, आणि तेल बिलकुल पिलेले नाहीत। हे भजी झालेल्यानंतर त्याच्यासाठी आता मिरच्या घेतल्यात मी थोड्याशा भज्याबरोबर खाण्यासाठी। त्याला मधून असं सुरीने कट करून घ्यायचं आहे। हे आता मी सगळ्या कट करून घेते आणि कट केल्यानंतर याला आपण जे भज्याचं तेल आहे कढईमधलं त्याच्यातच हलकंसं फ्राय करून घेणार आहोत। याच तेलात मी आता ह्या मिरच्या तळून घेत आहे। भजे आणि अशा तळलेल्या मिरच्या
चविष्ट लागतं हे। हे पाहता हे माझ्या मिरच्या तळून झालेल्या आहेत। भजे देखील मी सगळे तळून घेतलेले आहेत। पहा तोंडाला पाणी सुटल अशा ह्या मस्त तळल्या गेलेल्या आहेत। आता याला वरतून थोडंसं आपण सेंधव मीठ घालतोय। तुम्ही रोजचं मीठ घातलं तरी काय हरकत नाही, त्याला हलकंसं हाताने असं मीठ सगळीकडेच लावून घ्यायचं आहे। हे आपल्या मिरच्या तळलेल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत पहा। आणि हे भजे देखील तयार आहेत। मस्त कुरकुरीत आणि गरमागरम असे हे भजे आणि त्याच्याबरोबर ह्या तळलेल्या मिरच्या। कसा वाटला आजचा बेत? चला तर मग घ्या बनवायला दुपारच्या चहाबरोबर खायला मस्त कुरकुरीत अशी ही कांदा भजी। कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच एकदा करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा।